मिठी मारतात, कमी लेखतात, तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात आणि त्यांना वाटतं की तुम्ही कायम सहन करत राहाल. सुरुवातीला आपण दुर्लक्ष करतो, शांत राहतो, समजून घेतो, पण काही लोकांना तुमचं चांगुलपण कमजोरी वाटायला लागतं आणि मग एक वेळ अशी येते की जिथे सहन करणं थांबवावंच लागतं. कारण प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते, पण प्रत्येक वेळी गप्प बसणं ही स्वतःवरची अन्याय असतो. जर तुम्हालाही कोणीतरी सतत त्रास देत असेल, मानसिकरित्या दबाव टाकत असेल, तर आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि स्किप करू नका. कारण की शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि अशाच खऱ्या, धारदार आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि कारण इथे मिळतो खरा अनुभव. 1. तुमची शांतता त्यांची सवय होऊ देऊ नका. खूप लोक एक मोठी चूक करतात, ते सतत सहन करत राहतात. कोणी चुकीचं बोललं, शांत. कोणी अपमान केला, शांत. कोणी वारंवार त्रास दिला तरी शांत. आणि मग समजायला लागतं हा काही बोलणार नाही. लक्षात ठेवा, जिथे विरोध नसतो तिथे लोक मर्यादा ओलांडायला लागतात. म्हणून प्रत्येक गप्प बसू नका. कधीकधी ठामपणे बस म्हणणं खूप गरजेचं असतं. तुम्ही स्वतःची मर्यादा दाखवली नाही तर लोक तुमच्यावर चालत राहतील. शांत राहा, पण स्वतःची किंमत कमी होऊ देऊ नये. 2. भावना दाखवणं कमी करा. जो माणूस तुम्हाला त्रास देतो त्याला तुमच्या भावना पाहायच्या असतात. तुम्ही दुखावलात, रडलात, चिडलात की त्याला समाधान मिळू शकतो. म्हणून मजबूत लोक प्रत्येक वेळी भावनांना उघड करत नाही. ते आतून कितीही दुखावलेले असले तरी बाहेरून स्थिर राहतात. लक्षात ठेवा, ज्याला तुमच्या मनावर ताबा मिळवतो तो तुम्हाला सहज हरवू शकतो. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवा. समोरच्याला तुमची कमजोरी दिसू देऊ नका, कारण काही लोकांना तुमचं दुःख पाहूनच ताकद मिळते. 3. प्रत्येक गोष्टीचं उत्तर शब्दांनी देऊ नका. खूप लोकांना वाटतं मोठ्याने बोललं, भांडलो, आरडाओरडा केला की आपण जिंकलो. पण खरं सामर्थ्य आवाजात नसतं, कृतीत असतं. काही वेळा शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा शांत राहून स्वतःची किंमत वाढवणं जास्त प्रभावी असतं. समोरच्याला वाटतं तुम्ही भांडलात, पण तुम्ही स्वतःवर काम करायला लागलात तर त्यांचा खेळ तिथेच संपतो. कारण ज्याचं आयुष्य पुढे जातं त्याला मागे खेचणारे लोक शेवटी थकतात. म्हणून प्रत्येक टोमण्याला उत्तर देत बसू नका. काही उत्तर वेळ देते आणि काही उत्तर तुमचं यश देतं. 4. लोकांच्या कमकुवत जागा ओळखा, पण चुकीचा वापर करू नका. जो तुम्हाला त्रास देतो त्यालाही काहीतरी भीती असते. काही लोकांना दुर्लक्षाची भीती असते, काहींना अपयशाची, काहींना स्वतःची खरी ओळख बाहेर येण्याची. म्हणून लोकांना शांतपणे पाहायला शिका. कोण कशामुळे चिडतो, कोणाला कशाची सवय आहे, कोण फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी त्रास देतो हे समजून घ्या. कारण जो माणूस लोकांना समजून घेतो तो त्यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे असतो. पण लक्षात ठेवा, ही समज इजा करण्यासाठी नाही, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरा. 5. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांचा त्रास लहान वाटू लागेल. काही लोक तुमचं आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करतीलच. ते मागे बोलतील, कमी लेखतील, त्रास देतील. पण प्रश्न हा नाही की ते काय करतात. प्रश्न हा आहे, तुम्ही स्वतःला किती मजबूत बनवलात. जर तुमचा आत्मविश्वास दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून असेल तर प्रत्येक टोमणा तुम्हाला दुखावेल. म्हणून स्वतःवर काम करा, मन मजबूत करा, विचार स्पष्ट करा, स्वतःची किंमत स्वतःला द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ताकद ओळखता त्या दिवशी लोकांचा त्रास तुम्हाला तोडणं थांबवतं.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाईट लोकांना तुमचा राग नको असतो, त्यांना तुमची कमजोरी पाहायची असते. आणि जेव्हा तुम्ही शांत राहून स्वतःला मजबूत बनवता तेव्हा त्यांचा सगळा खेळ हळूहळू संपायला लागतो. 6. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. खूप लोकांची सर्वात मोठी चूक काय असते माहिती आहे? ते स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या वागण्यावर ठरवतात. कोणी कौतुक केलं तर आनंद, कोणी कमी लेखलं तर दुःख. आणि मग अशा लोकांना तुमच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं, कारण त्यांना माहिती असतं तुमचा आत्मविश्वास त्यांच्या शब्दावर उभा आहे. म्हणून पहिली गोष्ट करा, स्वतःची किंमत स्वतः ठरवा. तुम्ही कोण आहात, तुमचं महत्त्व काय आहे हे दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून ठेवू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मान द्यायला लागता त्या दिवशी लोकांची वागणूक तुमच्यावर परिणाम करणं कमी होतं. 7. प्रत्येकाला तुमच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त गोंधळ घालण्यासाठी येतात. ते तुमचा वेळ घेतात, तुमची शांतता खराब करतात आणि तुमची ऊर्जा संपवतात. म्हणून प्रत्येकाला तुमच्याजवळ जागा देऊ नका. कोणाशी किती बोलायचं, कोणाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवायला शिका. लक्षात ठेवा, मर्यादा ठेवणं म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःचं संरक्षण आहे. जे लोक सतत त्रास देतात त्यांच्यापासून अंतर ठेवणं ही कमजोरी नाही, ती शहाणपणाची खूण आहे. 8. तुमचं आयुष्य इतकं सुंदर बनवा की वाईट लोक मागे पडतील. खूप लोक चुकीच्या लोकांमागे अडकून राहतात. ते सतत त्यांचाच विचार करत राहतात. त्यांनी काय बोललं, काय केलं आणि हळूहळू त्यांचं स्वतःचं आयुष्य थांबायला लागतं. पण मजबूत लोक वेगळं करतात. ते त्यांच्या वेळ स्वतःला घडवण्यात घालतात. ते स्वतःचं आयुष्य सुधारतात. ते स्वतःला इतकं उंचावर नेतात की त्यांना खाली खेचणारे लोक मागेच राहतात. लक्षात ठेवा, काही लोकांना हरवायचं असेल तर त्यांच्याशी भांडण्याची गरज नसते. फक्त स्वतःचं आयुष्य इतकं चांगलं बनवा की त्यांची किंमत उरणार नाही. 9. स्वतःला दोष देणं बंद करा. खूप लोकांची एक सवय असते, कोणी त्यांना त्रास दिला, दुखावलं, वापरून घेतलं की ते स्वतःलाच दोष द्यायला लागतात. कदाचित माझीच चुकी असेल, मीच जास्त विचार करतोय, मीच वाईट असेल आणि हळूहळू ते स्वतःच आत्मविश्वास संपवतात. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी चूक तुमचीच असते असं नाही. काही लोक खरंच चुकीचे असतात. काही लोकांना दुसऱ्याला दुखवण्यात आनंद मिळतो. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःलाच दोष देऊ नका, स्वतःची किंमत कमी करू नका, कारण जो माणूस सतत स्वतःलाच दोष देतो तो लोकांसाठी सहज वापरण्यासाठी बनतो. म्हणून स्वतःसाठी उभं राहायला शिका. स्वतःच्या मनाचं ऐका, स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःला चुकीचं समजणं बंद करता त्या दिवशी लोकांचं नियंत्रण तुमच्यावर कमी होतं. 10. नाही म्हणायला शिका. खूप लोक फक्त यासाठीच त्रास सहन करतात कारण त्यांना नाही म्हणता येत नाही. कोणी काही मागितलं हो, कोणी वेळ घेतला हो, कोणी गैरफायदा घेतला तरी हो, आणि मग लोकांना सवय लागते, हा काही नकार देणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःलाच हरवत जाता. म्हणून गरज असेल तिथे स्पष्ट नाही म्हणा. ते सुरुवातीला लोकांना वाईट वाटेल, पण हळूहळू ते तुमच्या मर्यादा समजायला लागतील, कारण ज्या माणसाला स्वतःसाठी उभं राहता येतं त्यांचा गैरफायदा घेणं कठीण होतं. 11. तुमचं मौन योग्य ठिकाणी वापरा. काही वेळा शब्द उपयोगाचे असतात, पण काही वेळा मौन जास्त शक्तिशाली असतं. जो माणूस तुम्हाला सतत चिडवतो त्याला तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते. तो माणूस राग पाहू इच्छितो, तुमची अस्वस्थता पाहू इच्छितो, आणि जेव्हा तुम्ही लगेच प्रतिक्रिया देता
तेव्हा तो जिंकतो. पण तुम्ही शांत राहिलात तर तो अस्वस्थ होतो. कारण त्याला वाटतं हा इतका शांत कसा? म्हणून प्रत्येक गोष्टीवर उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना तुमचा मौनच सर्वात मोठा धक्का देतं. कारण शांत माणूस आतून कमजोर नसतो. तो स्वतःवर ताबा ठेवायला शिकलेला असतो. 12. तुमची ऊर्जा योग्य गोष्टीमध्ये वापरा. खूप लोक चुकीच्या लोकांवरच सगळी ऊर्जा खर्च करतात. कोणी काय बोललं, कोणी काय केलं, कोणी मागे काय बोललंय आणि हळूहळू त्यांचं स्वतःचं आयुष्य थांबायला लागतं. पण मजबूत लोक वेगळं करतात. ते स्वतःच्या आयुष्यावर लक्ष देतात. स्वतःचं काम, स्वतःची स्वप्न, स्वतःची वाढ. कारण त्यांना माहिती असतं वाईट लोकांवर लक्ष देण्यात आयुष्य वाया जातं. म्हणून तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. स्वतःला घडवा. स्वतःचं आयुष्य उंचावर न्या. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या ध्येयावर व्यस्त होता त्या दिवशी वाईट लोक आपोआप महत्त्वहीन वाटायला लागतं. 13. तुमचं यश हेच सर्वात मोठं उत्तर असू द्या. लोकांशी भांडून, राग धरून, सतत सिद्ध करून बसू नका. कोणी मोठं होत नाही. खरंच उत्तर शब्दात नसतं, ते तुमच्या आयुष्यात असतं. म्हणून ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यावर वेळ वाया घालू नका. स्वतःला इतकं घडवा की एक दिवस त्यांना तुमच्याकडे पाहून आश्चर्य वाटेल. लक्षात ठेवा, लोक तुमचं दुःख विसरतात पण तुमचं यश विसरत नाहीत. म्हणून रडण्यात वेळ घालू नका, उभं राहण्यात घाला. कारण ज्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला लागतं त्या दिवशी तुमच्यावर हसणारे लोक शांत होतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला त्रास देणारे लोक कायम राहणार नाहीत. पण त्यांनी दिलेला अनुभव तुम्हाला मजबूत बनवू शकतो. जर तुम्ही तुटण्याऐवजी स्वतःला घडवायचं ठरवलं तर एक दिवस तुमचं आयुष्यच तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय बनेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ता लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये आयुष्य असे नक्कीच लिहा. धन्यवाद.